नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खाद्य भ्रमंतीसाठी चाललोय लातूरला। आज आपण लातूरची एक खास रेसिपी जी फेमस आहे आणि तिथल्या फूड स्टॉल्स वर पण मिळते। आता या जी रेसिपी आपण करणार आहोत ती आहे लातूर मधल्या एका छोट्या गावातली आहे। त्या गावाचं नाव आहे निलंगा। तर आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे निलंगा राईस। लातूरला बऱ्याच फूड स्टॉल्स वर पण मिळते ही। निलंगा राईस साठी ना आपल्याला 1.5 वाटी तांदूळ घ्यायचा आहे, अर्धी वाटी मसूर डाळ। मसूर डाळ ह्याच्यातनं खूप महत्वाची आहे। आता आपण काय करूयात, हे मिश्रण ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। मी 2 पाण्याने स्वच्छ ना डाळ तांदूळ धुवून घेतलेलं आहे। आता अगदी थोडंसं पाणी आपण टाकून आहे ना एक अर्धा तास आपण हे झाकून ठेवूयात, म्हणजे छानपैकी आपली ह्याच्यातली डाळ छान भिजेल। अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इतकं छान आपली डाळ पण भिजलेली आहे। आता आपण ना राईस करायला घेऊया। निलंगा राईस करण्यासाठी एका कढईत ना मी 1 डाव तेल घेतलेला आहे। त्यात आता आपण 1 दालचिनीचा तुकडा टाकूया, 2 तमालपत्र, 1 चमचा जिरे, 2 चमचे दाणे किंवा तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे दाणे म्हणजे शेंगदाणे, हिरव्या मिरच्या मी 2 घेतल्यात, त्याचे मोठे तुकडे केलेत, 4-5 कढीपत्त्याची पानं। आता 1 मिनिट आपण हे फ्राय करून घेऊया। यात आता 1 मोठा कांदा आपण चिरून घेतलाय, थोडासा असा मोठा चिरलाय, बारीक चिरायचा नाहीये। त्यात 1 मोठा टोमॅटो सुद्धा असा मोठा चिरून घेतलेला आहे आपण। आता हे 2 मिनिटं आपण परतून घेऊया। 2 मिनिटं आपण कांदा आणि टोमॅटो परतून घेतलेला आहे। अजिबात आपल्याला लालसर किंवा 100% अजिबात यांना परतून घ्यायचं नाही। 50% झाला की त्यात ना 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची, अर्धा चमचा हळद। आता 2 कच्चे बटाटे घातलेले आहेत आपण, साल त्याचं काढून घ्यायचं नाही, पण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते टाकून घेऊया। आता ह्याच्यात परतून घेऊयात आपण। मी गॅसची फ्लेम आहे ना मीडियम केलेली आहे आणि त्यात ना आपण आता काय करायचंय की 2 मिनिटं आहे ना झाकण ठेवायचंय आणि 50% बटाटा शिजवून घेऊया। 2 मिनिटं झालेत, आता आपण झाकण काढून घेऊया। आपला बटाटा जो आहे तो 50% शिजलेला आहे, बाकीचा जो शिजेल तो आपण ज्या वेळेला ना भात शिजवणार आहे त्यावेळेला शिजेल तो। त्यात चवीप्रमाणे मीठ, अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली मेथी, मेथीची पानं आपण घेतलेली आहे, छान स्वच्छ धुवून आहे ना चिरून घेतलेली आहे। आता जर मेथी तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही कसुरी मेथी टाकली 2 चमचे तरीही चालेल। आपण मेथी जास्त परतायची नाही, नाही तर त्याचा कडवटपणा या राईसमध्ये उतरतो। त्यात आता 1 चमचा आपण कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती टाकून घेऊ। कश्मीरी लाल मिरची पावडर जर अवेलेबल नसेल तर रेग्युलर आपलं लाल तिखट घातलं तरी चालेल। आता त्यात 2 चमचे काळा मसाला घालायचा आहे किंवा मग गोडा मसाला। आता हे मसाले छानपैकी ह्याच्यात मिक्स करून घेऊया। त्यात आता आपण आहे ना उकळलेलं पाणी टाकायचंय, 4 वाट्या टाकायचे। 4 वाट्याप्रमाणेच का तर 1.5 वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी आपण आहे ना मसूर डाळ घेतलेली आहे। सो एकूण आपलं जे डाळ तांदूळ आहे ते 2 वाट्या झाले, बरोबर त्याच्या डबल पाणी आपल्याला टाकायचे। या पाण्याला आपण छानपैकी उकळी काढून घेऊया। पाण्याला छान उकळी आली आहे, त्यात ना आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, धुवून ठेवलेले डाळ तांदळाचं मिश्रण। आपण आता हे सगळं ना मिक्स करून घेऊया आणि मी फ्लेम जी आहे ती अगदी लो ठेवलेली आहे, बारीक ठेवलेली आहे। यावर आपण आता झाकण ठेवून घेऊयात, 3 ते 4 मिनिटासाठी आपण ठेवूया। 4 मिनिटं झाले, आता बघूयात आपला भात किती शिजलेला आहे तो। अजून थोडंसं पाणी याच्यात शिल्लक आहे। आपण परत काय करूया की झाकण ठेवूयात ह्याच्यात। हे जेव्हा आपण हलवतो ना भात त्यावेळेला हलक्या हाताने हलवायचं, म्हणजे काय होतं की आपला जो भात तो मोकळा होतो। 2 मिनिटं झालेले आहेत आणि आपण आता चेक करूयात पाणी आटलंय की नाही। येस, पाणी इतकं छान आटलेलं आहे। आता आपण काय करायचंय की आता आपण गॅस बंद करूयात आणि थोडीशी परत शेवटी कोथिंबीर टाकून घेऊयात।
आपण आता याच्यावर फायनली ना झाकण ठेवायचं. एक 10 ते 15 मिनिटं अजिबात झाकण काढायचं नाही, म्हणजे आपला जो राईस आहे तो मोकळा होईल. 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून चेक करूया. तुम्ही बघू शकता इतका मस्त असा मोकळा झालेला आहे आणि सुगंध पण इतका छान येतोय. आपण आता राईस हा सर्व करून घेऊया. तर मंडळी, लातूर स्पेशल मोकळा आणि चविष्ट असा निलंगा राईस तयार आहे. आपण तो सर्व केलाय, त्याबरोबर आपण कांदाही सर्व केलाय. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना मस्त आणि पौष्टिक सुद्धा आहे, कारण आपण ह्याच्यातनं मिक्स व्हेजिटेबल्स घातलेत, मिक्स भाज्या टाकलेल्या आहेत आणि जास्त प्रमाणात आपण आहे ना बटाटा टाकलाय. सो या राईसला ना तिकडे आलू भात सुद्धा म्हणतात. सो नक्की ही रेसिपी ट्राय करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.